आज कापसात 2 आवतं धरून कापसाच्या बुडाचं तण काढणं चालू आहे. एकदम खुरपिल्यासारखा कापूस होतोय, पण कापसाचा खर्च भयानक वाढल्यामुळे शेतकरी कापसाकडे पाठ फिरवत आहे. साधारणपणे विचार केल्यास कापसाच्या एका झाडाभोवती कमीत कमी 25 चक्रा माराव्या लागतात. त्या कशा ते समजून घेऊया. पूर्व मशागत, नांगरणी, रोटर करणे आणि पाळी मारणे, कापसासाठी सरी वाढणे, सरी मारणे किंवा रेगुटी मारणे, हे झाले 4. कापूस लागवड, खुरपणी 2 वेळेस, हे झाले 3. 4 आणि 3 7. यानंतर कापसाला कमीत कमी एका नक्षत्रात 1 कोळपणी देणं गरजेचं असतं. 7 ते 8 कोळपण्या कराव्याच लागतात. 7 आणि 8 15 फवारण्या, कमीत कमी 5 ते 6 फवारण्या केल्याशिवाय सध्या कापूस येत नाही. 15 आणि 7 22. यानंतर कापसाची वेचणी कमीत कमी 3. 22 आणि 3 25. असं एका कापसाच्या झाडाभोवती शेतकऱ्याला 25 वेळेस फिरावं लागतं. साधारणपणे एका एकरचं क्षेत्रफळ असतं 43,560. या 43,560 स्क्वेअर फुटामध्ये प्रत्येक वेळेस मजूर लावून शेती करायची किंवा स्वतःही फिरलं, स्वतःची मजुरी तर धरावीच लागेल. इतकी मजुरी कापसाची होते. एका स्क्वेअर फुटाला कमीत कमी 25 चक्रा मारणं गरजेचं असतं. त्यावेळेस कापूस पात्रात पडतो. आणि आपलं सरकार कापूस मार्केटमध्ये आला की बाहेरचं बंदरगाहात बाहेरचा कापूस येतो. कापसाला सगळ्यात महत्त्वाचं बाजारभाव किती असला पाहिजे? कमीत कमी कापसाला 17 ते 18,000 रुपये क्विंटल जर भाव असला तर कापसाची लागवड वाढू शकते, अन्यथा नाही.